जरा विसावू या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे आमच्या वर्ग शिक्षिका रोज मॅडम यांनी आम्हाला मोठे सहकार्य केले. त्यांनी आम्हाला घरी येऊन क्लास घेऊन खूप काही शिकवले. व मोठे सर आवाड सर यांनी आम्हाला चांगला माणूस कसा बनायचा हे शिकवले व नेहमी आम्हाला चांगले विचार आमच्या समोर मांडले. त्यांचे खूप आभार. व नमस्कार. आम्ही खरं तर या शाळेत 6वी व 7वी त्यातील आम्हाला थोडेच महिने शिकायला भेटले. पण या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला खूप छान शिकवलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आमच्या घरी येऊन आम्हाला चांगलं शिकवलं. विविध उपक्रमात तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये संधी मिळवून दिल्या. यासाठी मी सर्व शिक्षकांचे आभारी आहे. तसेच या शाळेत नवीन मिळालेल्या मित्रमैत्रिणी मला शिक्षणासाठी व खेळासाठी खूप मदत केली. यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. आज शुक्रवार 22 एप्रिल 2022 रोजी सर्व शिक्षकांनी व सर्व समाजासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व मनापासून त्यांनी सर्व शिक्षकांचे मनापासून सर्व शिक्षक आम्हाला आम्ही त्या शाळेत आलो. या शाळेत आलो ते आम्हाला गवस मॅडम या शिक्षिका मिळाल्या. त्यांनी आम्हाला कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये वाढीत त्रास देऊन सुद्धा आम्हाला चांगले शिक्षण दिले. चांगले शिक्षण दिले व ते आम्हाला चांगले शिकवत. मोठे सर आवड सर यांनी आम्हाला चांगली शिकवण दिली. नेहमी चांगली शिकवण दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पहिलीपासून शिकत आहे. सर्व शिक्षकांनी आम्हाला भरपूर ज्ञान दिलं, प्रोत्साहन दिलं. पुढे स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी जर चुकलं नसेल तर समजावून सांगतो म्हणून सांगितलं. मॅडम आम्हाला 6वी व 7वी या 2 वर्गामध्ये वर्ग शिक्षक म्हणून घेतल्या. लॉकडाऊन असतानाही आमच्या घरी येऊन आम्हाला शिकवून काही तुम्हाला जरी विसरले मला विचारा असं सांगितलं.
भार्गव सरगवस. जर आपलं काही चुकलं असेल तर माफ करा. भूतकाळातील आठवणी दात आदर कुठला असते. भूतकाळातील आठवणी दात आदर कुठला असते. सहवास सुटला पण सोबत सुटत नाही. सहवास सुटला पण सोबत सुटत नाही. स्त्रीरो दिले रात्री सुटत सर्व शिक्षक वैद्य बसलेले माझ्या जिल्हा मित्र व इथे असलेल्या सर्व आपण आमच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. आमच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. कोण काय कधी कधी कोण लोक काय म्हणतात ह्या नव्या पिढीला आपल्या शाळेबद्दल प्रेमच नसतं. आपल्या शिक्षकांबद्दल प्रेमच नसतं. सध्याची जी मुलं आहेत त्यांचा जी भावना व्यक्त करण्याचा मार्ग वेगळा असतो. सर्वजण म्हणतात की ही शाळा ही पावन आहे. हो हे खरं आहे. मला अनुभवायला भेटलं आहे. आधी मी इथे नंबर 3 या शाळेत शिकत होते. इयत्ता 6 मध्ये शाळेत आली. इयत्ता 6 मध्ये होते तेव्हा ही शाळा सुरू नव्हती कोरोनामुळे. पण एका वर्षात मी या शाळेकडून खूप काही शिकले. मी माझा अनुभव सांगते. मला वक्तृत्वाची खूप आवड. वक्तृत्व माझी मी कला शिक्षकांसमोर सादर केली. शिक्षकांनाही ती खूप आवडली व शिक्षकांनाही ती आवडून त्यांनी मला माळगाव केंद्रात पाठवलं व मी तालुक्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्या शिक्षकांमुळे मी पहिल्यांदा गेले होते त्या तालुक्याला. मला ओटो नंबर 3 या शाळेत येताना एवढं दुःख झालं. पण ओटो नंबर 1 शाळेत जाऊन एवढं दुःख होतंय. मला वर्ग शिक्षक गवस यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. आम्ही कसे वागत असतो तरी त्यांनी आम्हाला समजावून घेतलं. तसेच आवाज सरांनी मला माझ्या वक्तृत्व मला कसं करायचं हे शिकवलं. माझ्या वक्तृत्वात होणाऱ्या चुकी ते मला समजावून सांगितले. तसे सर्व शिक्षकांनी मला माझ्यावर खूप माया केली. अशी शाळा मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. ते माझ्या मी भाग्य होतं म्हणून मला असे शिक्षक व शाळा भेटली. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे सरले. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे सरले. उजाडला दिवस निरोपाचा, आज सर्व काही आठवणी उरले. उजाडला दिवस निरोपाचा, आज सर्व काही आठवणी उरले. माझ्याकडून काही चुकलं असेल, मी कोणाची मन दुखावली असेल तर मी मनापासून माफी मागते. व आमची शाळा खूप चांगली आहे. आमच्या वर्ग शिक्षिका गवस मॅडम त्या आम्हाला छान शिकवतात. आम्ही वरती समजून घेतो. आम्ही 5वीत असताना पोटे सर आम्हाला गाणी दाखवत, पेटी शिकवली. आवर सर चांगले मार्गदर्शन करतात. आम्ही लॉकडाऊन असताना गवस मॅडमांनी घरी येऊन आम्हाला शिकवलं. पाटकर मॅडमांनी मार्गदर्शन चांगले केले. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. शुभेच्छा समारंभ. आमच्या वर्गातील गवस मॅडम मला खूप छान शिकवतात. त्यांनी एकदा गोष्टी पण आम्हाला सांगितल्या होत्या. 5वीमध्ये पोटे सर आम्हाला गोष्टी सांगत, पेटी शिकवत, परत आम्हाला काय बनायचं आहे ते आम्हाला प्रोत्साहन दिले आणि पुढे जायचे विचार कसे करायचे ते पण सांगत. आभार सर आम्हाला प्रेरणा, प्रोत्साहन हे सर्व देईल. प्रत्येक विद्यार्थ्याशी हितगुज करण्याचं जे परम भाग्य आहे ते माझ्या नशिबी नक्की गेले 2 ते 3 वर्ष या ठिकाणी आले. मित्र हो, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम फार मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. कारण या निमित्ताने आपल्याला कुणीतरी 2 शब्द सांगतं आणि त्यातला एक शब्द निश्चित आपण आपल्या मनामध्ये तो ठेवतो आणि त्या दृष्टीने आपलं मार्गक्रमण
या ठिकाणी चालू असतं. आपणा सर्वांना अनुभव सांगताना आपल्या डोळ्याच्या ज्या कडा आहेत त्या निश्चित पाणावल्या आणि मी या मताचा आहे त्या पाणावायलाच हव्या. आपल्या भावनांचा उद्रेक हा व्हायलाच हवा. आणि खूप समाधान वाटत आहे की ही शाळा, या शाळेतील शिक्षक आणि माझे मित्र या निर्जीव भिंती आहेत. या शाळेच्या ज्या भिंती आहेत त्या निर्जीव आहेत. या निर्जीव भिंतीमध्ये शिक्षण घेत असताना आपण जेव्हा बाहेर पडत आहोत त्यावेळी या निर्जीव भिंतीतल्या शिक्षणातून आपल्या डोळ्यातून आज अश्रू ओघळत आहेत. हे खूप मोठं आणि चांगलं लक्षण आहे. मी यासाठी आपणा सर्वांचा ऋणी आहे की मी आपल्याला शिकवायला नसतानाही आपल्याशी हितगुज साधण्यासाठी, मग ते वक्तृत्व स्पर्धा असेल, क्रीडा स्पर्धा असतील किंवा विविध प्रकारचे उपक्रम असतील, त्या उपक्रमामध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आपणा सर्वांमध्ये असणारे जे उपेक्षित जे घटक आहेत किंवा उपेक्षित जे कौशल्य आहे त्या कौशल्याची ओळख खऱ्या अर्थाने मला झाली. वर्गामध्ये खूप मुलं आहेत, तसंच जगामध्ये खूप माणसं आहेत, तसंच शाळेमध्ये खूप मुलं आहेत, परंतु काही मोजकी जी माणसं असतात, काही मोजकी जी विद्यार्थी असतात किंवा काही मोजके जे आपले सहकारी असतात, सहकारी शिक्षक असतात, ते मोजके हा जो शब्द आहे तो माणसाच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा कायम बरोबर असतो. असे या वर्गातील काही मोजके विद्यार्थी होते की ते या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःच्या घरी मी त्यांना विसरणं कधी शक्य नाही. कारण या ना त्या कारणाने ज्या मुलांपर्यंत जाण्याचा योग ज्या वेळी आला आणि ज्या वेळी एखादी छोटीशी गोष्ट असेल की त्या मुलांकडनं करून घेणं आणि वारंवार ती बिंबवणं आणि मला जशी हवी तशी ती करून घेत असताना त्या मुलांकडनं मिळालेला प्रतिसाद जो आहे तो खूप प्रचंड मोठा होता. आणि हा आत्मविश्वास आणि प्रतिसाद या भविष्य काळामध्ये या शाळेतून जात असताना मी आपल्याला निश्चित एक गोष्ट अधोरेखित करेन की हा आत्मविश्वास आणि हा प्रतिसाद या पुढील काळामध्ये असाच ठेवा. आणि हा जो आत्मविश्वास आहे तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या सर्वोच्च क्षणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. माणसाच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा कायम बरोबर असतो. असे या वर्गातील काही मोजके विद्यार्थी होते की ते या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःच्या घरी मी त्यांना विसरणं कधी शक्य नाही. कारण या ना त्या कारणाने ज्या मुलांपर्यंत जाण्याचा योग ज्या वेळी आला आणि ज्या वेळी एखादी छोटीशी गोष्ट असेल की त्या मुलांकडनं करून घेणं आणि वारंवार ती बिंबवणं आणि मला जशी हवी तशी ती करून घेत असताना त्या मुलांकडनं मिळालेला प्रतिसाद जो आहे तो खूप प्रचंड मोठा होता. आणि हा आत्मविश्वास आणि प्रतिसाद या भविष्य काळामध्ये या शाळेतून जात असताना मी आपल्याला निश्चित एक गोष्ट अधोरेखित करेन की हा आत्मविश्वास आणि हा प्रतिसाद या पुढील काळामध्ये असाच ठेवा. आणि हा जो आत्मविश्वास आहे तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या सर्वोच्च क्षणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची खात्री आहे आपणा सर्वांना या पुढील कालखंडासाठी, पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी. मगाशी एका मुलीने मला सांगितलं की माणूस बनायचंय मला, माणूस कसा बनावा हे मी शिक्षकाकडून शिकले. तर हे जीवनाचं वास्तव आहे आणि हे जीवनाचं सत्य आहे. शिक्षण घेऊन नोकरी मिळवणं, 4 पैसे मिळवणं, लग्न करणं, कुटुंब करणं, मुलांना शिक्षण देणं, मुले चांगल्या स्तरावर पोहोचवणं, मुलांकडनं वेगळ्या अपेक्षा ठेवणं, या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येत राहणार आहेत, येत राहतील, आलेल्या आहेत. परंतु या समाजामध्ये आपला विद्यार्थी एक माणूस म्हणून कसा जगतो आहे, त्याला माणूस म्हणून कसं जगता येईल हे मुलांमध्ये बिंबवणं ही काळाची गरज आहे. आणि ते बिंबवण्याचं काम आम्ही सर्वजण अविरतपणे करत आहोत. त्याची पोचपावती म्हणून त्या मुलीने मला सांगितलं की मला या समाजातील माणूस बनायचा आहे, मला कलेक्टर बनायचं नाहीये, मला शिक्षक बनायचं नाहीये, मला डॉक्टर बनायचं नाहीये, मला माणूस बनायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही माणूस बनाल त्यावेळी जीवनातलं सगळं सुख, सगळं यश तुमच्या पायाजवळ लोकांना घेतल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, मी आपला पुन्हा एकदा सांगतो की जास्त वेळ घेत नाहीये. आपणा सर्वांना पुढील शिक्षणासाठी भरघोस अशा प्रकारच्या माझं कुटुंबीय, सर्व शिक्षक वर्ग आणि शाळेच्या वतीनं आपणा सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आणि शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल, विविध क्षेत्र असेल, माणूस म्हणून जेव्हा तुम्ही मोठे व्हा तेव्हा त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपल्याला एक उदंड आयु, निरोगी आरोग्य,
श्री देव रवळनाथ आपणा सर्वांना देव, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. यानंतर या शाळेचे ओढ असते मुलाला, तशी आपल्याला सुद्धा 1ली ते 7वी पर्यंत आपल्या शाळेची ओढ असते, गुरुजींची ओढ असते, हो की नाही. जे गुरुजी नाचायला शिकवतात, गोष्टी सांगतात, ते आपल्याला भरपूर आवडतात, खेळायला शिकवतात, हो की नाही. आणि 1ली 2रीतच हे सर्व घडतं. 3री 4थी पासून आपल्याला काय होतं, थोडा अभ्यास सुरू होतो. अभ्यासाबरोबर आपण गाणी, गोष्टी, गप्पा पण शिकत असतो. तर या 7वीचे प्रत्येक जण 1ली पासून 7वी पर्यंत जात असतो. आपल्याला आयुष्यभरात 7वी झाली की 8वी, 9वी, 10वी पुढचं शिक्षण घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या शाळा बदलत राहतो. परंतु आयुष्यभर कधी पण आपण विचारलं तुझी आवडती शाळा कोणती, तर आपल्याला ही मराठी शाळा आठवते, हो की नाही. तर तिचं आठवते, तर आपण इथं जास्त वेळ काय केलेलं असतं, खेळलेलं असतो, बागडलेलं असतो. इथून पुढच्या 8वी, 9वी, 10वीला गेलं का आपण तिथे खेळ नसतात बघा, असे खेळणी वगैरे नसतात ते शाळेत. म्हणून ती आणि तिकडे आपण त्यावेळी मोठे झालेलो असतो, आपल्याला पूर्ण समज आलेली असते. आणि आता कसे अल्लड असतो, आपण खेळात जास्त, खेळण्याकडे आपलं लक्ष असतं, बरोबर.